नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। हर्षवर्धन भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन। छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन भागवत कराड, भाजपा छत्रपती संभाजीनगर यांच्या वाढदिवसानिमित्त साई मंदिर, नागेश्वरवाडी, महाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ तसेच भीम संदेश चौक, समतानगर येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर दिनांक 9 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते। तपासणीनंतर काही नागरिकांना चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे। काही नागरिकांची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यास त्यांना इतर वैद्यकीय मदत हर्षवर्धन भागवत कराड मित्रमंडळातर्फे करण्यात येईल। हर्षवर्धन भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, चारा वाटप, रुग्णांना फळे वाटप, अन्नदान तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। यावेळी मंडळ अध्यक्ष महेश मल्लेकर, धनश्री रोंदे, अमृताताई पालोदकर, वंदना शहा, धनश्री रोंदे, विनायक भवर, विकास सूर्यवंशी, दर्शन वाघ, अजय दुबिले, संदीप साळवे, यशराज सावदे, एमबी सोनावणे, स्वराज दहिवाड, श्रीकांत ठाकरे, संतोष लोखंडे, गोपाल तोरड आदी पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची व समर्थकांची उपस्थिती होती। भारतीय जनता पार्टीचे शहर सचिव सिद्धार्थ साळवे यांच्या माध्यमातूनही हर्षवर्धन कराड यांचे मार्गदर्शनाखाली विविध वार्डात व प्रभागात विकासाची कामे करण्यात आली। चलो ये भाई सामने, हाँ राइट ताई चल पूरा के लिए चल 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 गो गो सॉरी बोले नको जे सगळेजण असं या पुढे या भैया किरण खा ना काय करायचं दोन करायला गोल बांगड्या दिसतात बघा, कुठून तुटलेली वर खाली ह्या बाजूला वरती खाली असं सांगायचं। पहिली बांगडी कुठे तुटले? वर, त्या बाजूला तुटले, गॅप गॅप दिसतो का? हां तसं सांगायचं। ते कुठे खाली आपण त्यांना बोलवा ना, विनायक मनपामध्ये मी गुलमंडी मंडळाचा सरचिटणीस असून नागेश्वरवाडी प्रभागात राहतो। आज आमचे मोठे बंधू श्री हर्षवर्धन भैया कराड यांचा आज वाढदिवसानिमित्त त्यांनी नेत्र तपासणी शिबिर मोफत ठेवलेली आहे। तसेच जे प्रभागातील आणि वार्डातील हे आहेत पेशंट आहेत, म्हणजे ज्यांनी नेत्र तपासणी करतायत त्यांना भैयाकडनं मोफत चष्मे वाटप होणार आहेत। तसेच भैयांनी प्रभागामध्ये 4 ठिकाणी नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तसेच सकाळपासून रक्तदान शिबिर सुरू आहे, गोशाळेत चारा वाटप सुरू आहे आणि अजून सामाजिक उपक्रम आज सकाळपासून सुरू आहे। आम्ही नागेश्वरवाडीतर्फे भैयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभो हेच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। मी भारतीय जनता पार्टीचा शहर सचिव आहे शहराचा। आज मान्य श्री हर्षवर्धन भागवतजी कराड यांचा वाढदिवस आहे। आजचा वाढदिवस आम्हा सगळ्या युवकांसाठी प्रेरणादायी दिवस आहे। हर्षवर्धन भैयाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रभागामध्ये विविध उपक्रम राबवले जातात। मोफत गॅस असेल, लाडकी बहीण योजनेचा कॅम्प असेल, जनधन खाते असेल, अनेक प्रकारचे उपक्रम। दिवाळी आली तर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरात रंग वाटला जातो,
होळी आली, दिवाळी असेल, असे कुठलेही उत्सव असू द्या, गणेश उत्सव असू द्या, नवरात्र असू द्या, असा कुठलाही उत्सव नाही की हर्षवर्धन भैयाच्या माध्यमातून या प्रभागात काही मदत झाली नाही किंवा काही उपक्रम झाले नाही. त्यांच्या माध्यमातून आज या नागेश्वरवाडी भागामध्ये समतानगर, कोटला कॉलनी, भुईवाडा, म्हाडा कॉलनी, समर्थनगर, पुष्पनगरी अशा अनेक भागामध्ये आज मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम आहे. आजचा कार्यक्रम 7 ते 8 हजार नागरिकांपर्यंत मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम आज त्यांच्या माध्यमातून होतोय. असे अनेक उपक्रम भैयाच्या माध्यमातून या प्रभागात होत आहे आणि सगळ्या प्रभागातील नागरिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्या जे उपक्रम चालू आहेत, त्यांचे जे योजनाचे जे लोकांपर्यंत लाभ पोहोचवत आहे, ह्या माध्यमातून येणाऱ्या काळात ते या प्रभागाचे नगरसेवक होतील आणि आमच्या सर्व प्रभागातील नागरिकांचे नेतृत्व करतील अशी मी आज साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना साक्षी ठेवून मी त्यांना एक प्रार्थना करतो की आजचा दिवस त्यांच्यासाठी शुभदायी ठरो आणि येणाऱ्या काळात ते नगरसेवक हो. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इकडे नागेश्वरवाडीमध्ये साई मंदिर परिसरामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जमलेलो आहोत. आज माझा वाढदिवस आहे, परंतु वाढदिवस हे फक्त बहाणा आहे, एक निमित्त आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकत्र येऊन समाजसेवा करण्याचा आम्ही इकडे कार्य सुरू केलेलं आहे. आज या प्रभाग क्रमांक 17 मध्ये म्हणजे समर्थनगर, कोटला कॉलनी, म्हाडा कॉलनी, औरंगपुरा, नागेश्वरवाडी परिसर, मिल कॉर्नर परिसर या पूर्ण परिसरामध्ये आम्ही एकूण 8 वेगवेगळ्या ठिकाणी नेत्र तपासणी आणि त्याचबरोबर मोफत चष्मा वाटप उपक्रम आम्ही राबवत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स लावण्यात आलेले आहेत. इकडे लायन्स क्लबचे काही सेंटर्स आहेत, घाटी मेडिकल कॉलेज आहे, GMC आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्याचे काही सेंटर्स लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, त्यांनी पण आम्हाला मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि हे सर्व तिकडचे टेक्निशियन्स असतील, ऑप्टिशियन्स असतील आणि ऑप्टोमेट्रिस्ट असतील, त्यांनी एक सेवाभावानी प्रत्येक सेंटरला इकडे डोळ्याची चाचणी सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर मागच्या 5 दिवसापासून या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आमच्यासोबत आमचे शहराचे सचिव सन्मान्य सिद्धार्थजी साळवे, मंडळ अध्यक्ष महेशजी मल्लेकर, त्याचबरोबर स्वराजजी दहिवाल, पवनजी सोनावणे, विनायक आहेत माझ्यासोबत इकडे आहेत का, विनायकजी आहेत, त्याचबरोबर अजय दुबिले आहेत, विकास सूर्यवंशी आहेत, सागर विस्पुते आहेत, धनश्री रोंगे आहेत. असे सर्व पदाधिकारी या प्रभागामधले आम्ही एकत्र जुळून सामान्य नागरिकांची कशा पद्धतीने सेवा करता येईल या पद्धतीने आम्ही इकडे काम करत आहोत. मागे 15 दिवसापूर्वी मोदीजींचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मला सांगताना अभिमान वाटतो की 650 पेक्षा अधिक सेवा कार्य आणि सेवा कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून झाले. 650 वेळेस 15 दिवसामध्ये आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आणि काही ना काही सेवा उपक्रम घेऊन पोहोचलो. आज जरी माझा वाढदिवस असेल पण तरी पण आजचा हा दिवस माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा 15वाड्यामधला अजून एक दिवस आहे. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 15वाड्यामधला अजून एक दिवस वाढवून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या माध्यमात आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की आज दिवसभरामध्ये थोडासा वेळ काढून आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या शरीरासाठी, आपल्या डोळ्यांसाठी आपण इकडे या, आपली मोफत चाचणी करून घ्या आणि लवकरात लवकर आपल्या घरी 7 दिवसामध्ये मोफत चष्मा पोहोचेल. मी या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी ही एक अशी शाळा आहे की तिकडे तरुणमधला तरुण व्यक्ती हा काम करत करत जे आहे समाजासाठी घडत जातो, त्याचं कार्य चालू राहतं आणि आज या ठिकाणी हे दिसून येत आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत करून हा जसं इकडे सेंटर लागलेलं आहे अशा 8 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पदाधिकारी काम करत आहेत. मी सर्वांना माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा देतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्याकडे भावी नगरसेवक व महापौर म्हणून पाहत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? बघा, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. मी एक संघटनाचं काम करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षासाठी काम करत असताना एका कार्यकर्त्याची भूमिका मी इकडे मांडेल. पक्षी जी जबाबदारी देईल एक कार्यकर्ता म्हणून आम्ही ती पार पाडत असतो.
इलेक्शन कधी होईल, इलेक्शन केव्हा लागेल, उमेदवार कोण राहील, कोणाला संधी मिळेल, या सगळ्या पुढच्या गोष्टी. पण एवढं मी तुम्हाला इकडे ठाम सांगतो की येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर जे आहे 100% भारतीय जनता पार्टीचं कमळच खिळून येईल आणि तिकडे बसणारा महापौर असेल किंवा या प्रभागामध्ये जिंकणारा जो कोणी उमेदवार असेल हा भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावरच निवडून येईल.